नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या निरोगी आयुष्य या मराठी हेल्थ चॅनलवर। उपवास करताना छातीत जळजळ, पोटात मळमळ आणि डोकं दुखतंय का? ऍसिडिटीने हैराण झालात का? मग घाबरू नका। आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत उपवासात ऍसिडिटी टाळण्यासाठी घरगुती आणि सोपे उपाय, जे कोणतेही औषध न घेता तुम्हाला दिलासा देतील। उपवासात शरीर हलकं लागतं, अनेक तास उपाशी राहिल्यामुळे पोटात जळजळ, ऍसिडिटी, ढेकर, छातीत दुखणे हे त्रास होतोच। पण चिंता नको, हे घरगुती उपाय जरूर करून पहा आणि ऍसिडिटीचा त्रास दूर ठेवा। एक, उपवासाआधी थोडे खा। केळं, बदाम, थोडं दही किंवा सफरचंद उपवास सुरू करण्याआधी घ्या। 2, वेळच्या वेळी थोडं खा। 2 ते 3 तासांनी थोडेसे खाल्ल्याने ऍसिडिटी होत नाही। 3, कोणते पदार्थ खावेत? उकडलेले रताळे, साबुदाणा खिचडी, पपई, राजगिरा लाडू, खजूर। 4, कोणते पदार्थ टाळावेत? आंबट फळे, संत्र, मोसंबी, तळलेले व मसालेदार पदार्थ। 5, पाणी भरपूर प्या। रिकाम्या पोटी पाणी न पिऊन थोडं करून दिवसभरात पाणी प्या। दिवसभरात कमी प्रमाणात पण सतत पाणी प्यायल्याने ऍसिड कमी होते। उकळून गार केलेलं पाणी अधिक फायदेशीर। 6, चहा, कॉफी टाळा, त्याऐवजी थंड दूध, ताक, शहाळ्याचे पाणी निवडा। 7, झोप आणि तणावावर नियंत्रण ठेवा। पुरेशी झोप घ्या, तणाव टाळा आणि जेवल्यावर ताबडतोब झोपू नका। 8, काकडी व ताक खा, प्या। काकडी थंड आणि अल्कलाईन असते, ऍसिड कमी करते। ताकात थोडं जिरं पावडर घालून प्यायल्यास पचन सुधारतं। 9, सैंधव मीठ आणि जिरे पावडर। 1 कप गरम पाण्यात थोडंसं सैंधव मीठ व जिरे टाकून प्या। 10, ताजं नारळ पाणी प्या। नारळ पाणी नैसर्गिक अल्कलाईन असतं, पचन सुधारते आणि ऍसिडिटी शांत होते। 11, उकडलेलं आलं पाण्यात टाका। 1 ते 2 आलंचे तुकडे गरम पाण्यात टाकून 5 ते 7 मिनिटं उकळा आणि प्या। हे ऍसिड कमी करायला आणि मळमळ थांबवायला मदत करतं। 12, साबुदाण्याचं पाणी, पेय। उपवासात साबुदाणा भिजवून त्याचं पाणी प्या किंवा त्याची पेय तयार करा। हे पचनास हलकं आणि थंडावा देणारं असतं। टाळाव्यात असे काही प्रकार: फार मसालेदार किंवा तळलेले उपवासाचे पदार्थ, आंबट फळे, संत्र, मोसंबी, फक्त फरसाण, चिवडा खाणं, फार वेळ उपाशी राहणं। मित्रांनो, या घरगुती उपायांचा फायदा झाला असेल तर नक्की कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबीय, मित्रमंडळींना शेअर करा, जे उपवासात ऍसिडिटीने त्रस्त असतात। आणि हो, असेच आरोग्यदायी आणि उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी निरोगी आयुष या आपल्या मराठी YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या आरोग्यासाठी दररोज काही मिनिटं द्या आणि रहा निरोगी, उत्साही। धन्यवाद।